महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि पालक यांना माझा मनापासून नमस्कार। तुम्ही पाहताय जीनियस फाउंडेशन। तर या ठिकाणी आपण पाहतोय मराठी व्याकरण। तर मराठी व्याकरणामधील आपण आतापर्यंत शब्दसंपत्तीमधील बरेचसे भाग पाहिलेले आहेत। तर आज आपण या ठिकाणी घरदर्शक शब्द पाहणार आहोत। घरदर्शक शब्द म्हणजे प्राणी व त्यांची घरे। तर माणूस ज्या पद्धतीने विटा, सिमेंट, वाळू यापासून बनलेल्या पक्क्या घरामध्ये राहतो, तर त्याच पद्धतीने प्राणी हे वेगवेगळ्या ठिकाणी आपला निवारा करून राहतात। तर त्याला कोणते शब्द आहेत किंवा त्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। यामध्ये बरेचसे जे पक्षी असतात, तर ते पक्षी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात किंवा स्वतःचं घरटं स्वतः बनवतात आणि काही प्राण्यांची घरे ही निसर्गतच असतात। तर चला पाहूया आज आपण घरदर्शक शब्द। कोंबडीचे खुराडे, उंदराचे बीळ, कावळ्याचे घरटे, कोळ्याचे जाळे, घोड्यांचा तबेला किंवा पागा, पोपटाचा पिंजरा किंवा ढोली, चिमणीचे घरटे, माणसाचे घर, मधमाशाचे पोळे, मुंग्याचे किंवा सापाचे असते वारूळ, सिंहाची गुहा, सुगरणीचा खोपा, वाघाची गुहा, पक्ष्याचे घरटे, घुबडाची ढोली, हत्तीचा असतो अंबरखाना, पिलखाना किंवा हत्तीखाना। असे 3 वेगवेगळे शब्द हत्तीच्या निवाऱ्यासाठी इथं सांगितलेले आहेत। तर अशा प्रकारे आज आपण इथं घरदर्शक शब्द म्हणजेच प्राण्यांच्या निवाऱ्यांची नावे किंवा त्यांच्यासाठी कोणकोणते शब्द वापरतात ते आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। आणि हे सर्व शब्द स्पर्धा परीक्षेचे म्हणजेच 4थी स्कॉलरशिप तसेच 5वी नवोदयच्या परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यामुळे शब्दसंपत्तीमधील जो काही सर्व पाठांतराचा भाग आहे तो तुम्ही नक्की पाठ करून ठेवा। आणि याआधी आपण मराठी व्याकरणाचे बरेचसे व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की एकदा चॅनलला व्हिजिट द्या आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर कोणाला तुम्हाला 4थी स्कॉलरशिप किंवा 5वी नवोदयसाठी क्लास जॉईन करायचा असेल तर आपल्याकडे निवासी तसेच ऑनलाईन क्लासेस आपले जीनियस फाउंडेशनचे या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर आपले निवासी कार्यशाळा किंवा निवासी क्लासेस जे आहेत तर जीनियस फाउंडेशन धाराशिव या ठिकाणी हे क्लासेस चालतात। जर तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर आपल्या 8856 046 142 या नंबरवरती संपर्क करा आणि क्लासेसची अधिक माहिती मिळवा। धन्यवाद।